एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान पार्टीने केलेला आहे। हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं, कारण भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे। लोकशाहीवरती नुसतं भाषण करणं हे इतर पार्टीच्या लोकांचं काम आहे, परंतु लोकशाहीवरती सरकारमध्ये पण काम करणं आणि पार्टीमध्ये पण लोकशाहीच्या तत्वानुसार काम करणं हे फक्त भाजपमध्ये घडतंय। कार्यकर्त्यांना उपेक्षित ठिकाणावरून अपेक्षित ठिकाणावरती नेणं हे भारतीय जनता पार्टीच करू शकतं। म्हणून माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या ज्याची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, राजकीय पाठबळ नाही, शिफारस करायला माणूस नाही, अशा गावातल्या सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीनं जगातील नंबर 1ची सभासद संख्या असणाऱ्या पार्टीचं उपाध्यक्षपद दिलं आहे। हा गावगाड्यातल्या सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान पार्टीने केलेला आहे आणि त्यामुळे मी पार्टीचं मनापासून आभार व्यक्त करेन। माननीय नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई, नितीन नवीनजी साहेब, आमचे नेते माननीय देवाभाऊ आणि रवींद्र चव्हाण साहेब यांनी मला पार्टीचं काम करायची संधी दिली आहे। तर अत्यंत प्रामाणिकपणे पार्टीचे विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी मेहनत घेईन। आज यशवंतराव होळकर यांच्या नावानं जे गरीब विद्यार्थी आहेत धनगर समाजातील त्यांना इंग्रजी शाळेत शिकता यावं त्यासाठी वसतिगृह तयार करण्यात आली, मात्र सगळं कागदोपत्री होतं आणि काही संस्था त्याच्यावर अनुदान घेत होत्या। त्याच्यानंतर स्थगिती त्या सगळ्याला दिली, मात्र पुन्हा एकदा या सगळे वसतिगृह सुरू होत आहेत। नाही, अतुल सावे साहेबांना माझी नम्रतेची विनंती आहे। मागं माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी पत्र दिल्याच्या नंतर हे सगळं स्थगित केलेलं आहे। मी त्याचा गाजावाजा केला नाही, परंतु 40 संस्था तुम्ही एका जिल्ह्यामध्ये देता। मुळात धनगर समाजासाठी योजना आल्या नाहीत, देवाभाऊनी योजना आणलीत, किमान अंमलबजावणी तर नीट करा। तुम्ही बोलणार आहात, चर्चा करणार आहात? बोलणार आहे म्हणजे काय, बोलणारच आहे मी या विषयावरती बोलणार आहे। धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होता कामा नये। पहिल्यांदा महाराष्ट्र निर्माण झाल्याच्या नंतर देवाभाऊनी ही योजना आणली आहे। 10,000 विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये ॲडमिशन आणि त्याची सगळी फी सरकार आपली भरतंय। आणि हे कोणतर बगल बच्चे कोणीतरी येतात आणि आम्हाला हे द्या, तर हे चांगलं नाही। परत अशा चुकीच्या लोकांना त्यांनी शाळा देऊ नये। ज्या शाळा दिलेत आणि आत्ता चालू आहेत त्याची तपासणी करावी, त्याचे एक आमदारांची कमिटी नेमा, मला स्वतः नेमा, मी जातो त्या प्रत्येक शाळेमध्ये, काय तिथली परिस्थिती बघतो, विद्यार्थी आहेत की नाहीत, त्यांना जेवण देतात की नाही, त्यांना राहायची सोय आहे की नाही, हे सगळं तपासावं लागेल। आज आमच्या सदाभाऊ खोतांना तुम्ही शाळा दिल्या, बघा तिथं जाऊन, दृष्ट लागण्यासारखी पोरं आहेत, एवढे ते घरातल्या पोरांच्या सारखे ते मुलांना सांभाळतात। महाबळेश्वरमध्ये 1-2 शाळा तुम्ही दिलेत, अत्यंत चांगल्या शाळा आहेत, मी ते बघितलंय। तर असं नुकसान होता, एका जिल्ह्यात 40 शाळा तुम्ही कसं काय देऊ शकता? आणि म्हणून देवाभाऊंच्याकडं मी भेटलोय मागही, आणि आता आणि कुणाला नवीन ती शाळा देत असतील तर परत आम्ही। शेवटचा प्रश्न, सुधीर मुनगंटीवार वारंवार मंत्र्यांवरच प्रश्न विचारताना किंवा त्यांनाच कोंडीत पकडताना आपल्याला सभा विचारा ना काय? तर हे होते गोपीचंद पडळकर, त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं। कॅमेरामन प्रशांत मानेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.